सर्वांना नमस्कार. कवळी कळी या स्टोरीचे 54 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. पिंट्याने भर दिवसा सवितावर प्रेमाचा वर्षाव केला आणि तिला हा आगळा वेगळा उजेडातला गोड अनुभवसुद्धा खूप आवडला. आणि आता ती पुन्हा आंघोळीलाच गेली आणि तिने पुन्हा डोक्यावरून आंघोळ केली. भर दिवसाच तिने आता दोघांसाठी चहा ठेवला आणि तिथेच स्वयंपाकघरात त्याच्यासाठी खुर्ची टाकली. आणि पिंट्या तिला म्हणाला, सविता, आता मी रोज दुपारी घरी जेवायला येईन, मला डबा नको. आणि ती लाजत हसायला लागली. पिंट्या म्हणाला, का गं, इतकी का लाजतेच? सविता म्हणाली, रोज दुपारी येणार म्हणजे रोज असंच करणार का? आज केलं तसं? पिंट्या हसून म्हणाला, अगं जेवायला येणार, तुझ्या हातचं गरम गरम खायला. आणि तुला हवं असेल तर असलं सुद्धा करीन काहीतरी. आणि सविता खूप लाजली. पिंट्यानं आता तिच्या हाताला पकडून मांडीवर बसवली. तशी ती पुन्हा शहारली आणि तो तिला म्हणाला, बोल ना, तुला हवंय का दुपारचं असलं काही? मग ती लाज मिश्रित हसून नुसतीच म्हणाली, जे तुम्हाला पाहिजे ते करा, मी काय सांगू? पिंट्या म्हणाला, ठीक आहे, मग आता मी रोज नाही पण कधीतरी येणार दुपारी, तू तयार राहा. मग सविता थोडीशी संकोचून म्हणाली, एक विचारू? नाही म्हणजे राग नाही ना येणार तुम्हाला? मला माहीत आहे तुम्हाला तिचं नाव काढलेलं आवडत नाही, पण तेव्हा यायचं का तुम्ही दुपारी घरी पहिल्या बायकोसाठी? पिंट्या म्हणाला, तेव्हा समज नव्हती ग की असलं दिवसा ढवळ्या पण काही करायचं असतं. आईबापांचं विचारांचं प्रेशर होतं माझ्यावर. आणि ती अनिता खूप चालाक होती. ती मला बुद्धू समजायची. जास्त मोठा रीतरिवाज हुंडा घेऊन आली म्हणून दबावात ठेवायला बघायची. मी पण म्हणायचो, जाऊ दे, मरू दे, कुठं बायकांच्या नादी लागायचं. कारण आमचा नाना आईच्या नादी लागत नव्हता. ती म्हणेल तसा खाली मान घालून ऐकायचा. ती भांड म्हणेल त्याच्याशी भांडायचा. ते बोल म्हणेल तसा बोलायचा. वहिनीचं लग्न झाल्यापासून तर तिनं कुबेर भावड्याला आणि वहिनीला खूप त्रास दिला ग. आणि लहानपणापासून ते मी हे बघितलं आणि तशी सवय मलाही लागली. आणि संध्याकाळी घरी आल्यावर तिनं कधीच मला दूर ठेवलं नाही. मी मागेल तेव्हा आणि आठवड्यातून 1-2 वेळा ती माझ्यासोबत मिलन करायची. रोमॅन्स फक्त रात्रीच करतात ही आपली माझी समजूत होती. मग मी सकाळी उठून जायचो शेतात. ते थेट संध्याकाळी घरी यायचो, जेवण करायचं आणि पुन्हा शेतात रात्रपाळी आली की निघायचं. पण तुझ्या सवतीनं मला हे सांगून दिलं आणि ते सुद्धा चांगलीच अद्दल घडवून सांगितलं की दिवसासुद्धा रोमॅन्स करायचा असतो. म्हणजे आपल्या बायकोला रात्रीसुद्धा आपणच आठवतो आणि दिवसासुद्धा आपणच आठवतो. रात्री एक दिवसा एक असं नाही होत. मग सवितानं दोघांसाठी चहा घेतला. इतक्यात लहान मुलगी उठली. सवितानं चहा पिता पिता हातातून कप खाली ठेवला आणि मुलीनं झोपेतच सुसू केली होती. तिनं तिचे कपडे बदलले, तिला फ्रेश केली, तिला चहा दूध दिलं आणि मग थंड झालेला चहा प्यायला लागली. पण एवढं सगळं करताना कुठेच तिच्या चेहऱ्यावर तिला त्रास होतोय असं जाणवत नव्हतं. पिंट्या म्हणाला, सविता, तुला कधी राग येत नाही का ग मुलींचा? त्यांचं काम असतं म्हणून. त्यांना आंघोळ घाला, त्यांचे केस विचारा, शाळेची तयारी करा, अभ्यास घ्या, किती किती कामं असतात मुलींची. आणि सविता म्हणाली, त्या दिवशी तुम्ही अनिताला काय म्हणालात की हा संसार माझा आहे, आता हे सगळं माझं आहे, हे घर, या मुली आणि तुम्ही सगळं माझं आहे. आणि जे माझं असतं त्याचं कधीच ओझं वाटत नाही. त्यामुळे पुन्हा असं विचारू नका. आणि पिंट्या हसून म्हणाला, तुला सांगू आता मला काय वाटतं तुझ्या या बोलण्यावर? सविता म्हणाली, काय वाटतं? पिंट्या म्हणाला, तुला आणखीन एकदा पुन्हा कळशीभर पाण्यानं आंघोळ घालावी वाटते आणि तुझी साडी बदलावी वाटते. आणि मग त्याच्या पुढचं लय लय काय काय करू वाटतं. तशी सविता खूप हसली. मग ती म्हणाली, आता तुम्ही बसा हिच्याजवळ इथंच, मी आत्याला आणि मामांना चहा देऊन आले. आणि ती चहा घेऊन गेली. तर त्या दोघांचा चहा आधीच झाला होता, कारण कुसुमनं दिला होता. आणि आता तिच्या सासू सासऱ्यांना सुद्धा खरंच कुठेतरी बरं वाटत होतं. दोन्ही सुना अशा काळजी घेणाऱ्या होत्या म्हणून.
सविता म्हणाली, काय ग ताई, रोज तूच चहा देत असते आत्या आणि मामांना. मी कधीतरी घेऊन आले की तू मात्र आधी दिलेला असतो चहा. कुसुम म्हणाली, अगं तू दिला काय, मी दिला काय, त्यात वेगळं काय आहे? सविता म्हणाली, पण आता माझा चहा वाया जाईल ना. कुसुम म्हणाली, वाया कशाला जाईल? आता हे येतील मुलांना घेऊन, मग ठेव त्यांच्यासाठी. आणि काय ग, तू का अशी या वेळेला आंघोळ करून बसलीस, तेही केस धुवून? सविता आता लाजायला लागली आणि तिचं लाजून लाल झालेले गाल बघून तिला हाताला पकडून घरात ओढली आणि कुसुम म्हणाली, खरं खरं सांग, काय काय झालं? आणि सविताने तिला सगळं सांगितलं. आणि कुसुम म्हणाली, बाय ग रावसाब, खूपच रोमॅन्टिक आहेत. मला वाटलं नव्हतं की ते असे असतील. आधी तर दिवसभर इकडे फिरकत सुद्धा नव्हते, म्हणूनच तर ती टवळी त्याचा गैरफायदा घ्यायची. दिवसा ढवळ्यासुद्धा सोकावलेली होती. मला सगळं माहीत होतं, पण काय करती, माझ्यावर कोणी विश्वास नव्हतं ठेवत. पण तुला सांगते, रावसाहेब खूप चांगले आहेत ग. त्यांचं खूप वाईट वाटायचं मला. तुझे दाजी इथे नसायचे तर बिचारे कधी दारातून माझ्या घरात सुद्धा येत नव्हते. इतके सज्जन आहेत ते. पण बाहेरून किती शांत शांत वाटतात ते. आणि भलतेच रोमॅन्टिक निघाली की. आणि सविता म्हणाली, आणि कुबेरदाजीसुद्धा वरवर किती रागीट वाटतात, पण तेही रोमॅन्टिक आहेत ना, किती लाड करतात तुझे. कुसुम म्हणाली, हो, आम्हाला आहे सवय दिवसा ढवळ्या करायची, कारण ते मुंबईला असायचे ना, म्हणून मिळेल तेवढा वेळ ते जवळ यायचे. आणि तुला सांगू का, असं रात्रंदिवस दार लावून बसायचो ना आम्ही, तेव्हा सासूचा किती तिळपापड व्हायचा. पण नवऱ्याचा रोमॅन्टिकपणा फक्त बायकोलाच माहीत असतो. बाहेर त्याचं वेगळंच रूप असतं. तुला सांगते, हा छोटा कुठे पोटात राहिलाय माहिती आहे का? शेतात, मकच्या शेतात, असं म्हणून बोलत बोलत कुसुमनं त्यांचं सिक्रेट सांगून टाकलं. आणि सविता तर खूप हसायला लागली. कुसुमची आता जाऊ आपली मैत्रीण असावी ही इच्छा पूर्ण झाली होती. अनिताने तिच्याशी बोलावं बसावं असं तिला किती वाटायचं. बाहेर कुठेतरी इतरांच्या दारात मैत्रीण करायला जाण्यापेक्षा आपली जाऊ, आपली मैत्रीण हवी, बहिणी बहिणी सारखं आपण राहावं असं कुसुमला वाटायचं. पण ती बावळट अर्धवट बाई कधीच तिच्याशी बोलत नव्हती, किती फटकून वागायची. पण सविता आता तिची बहीणच होती, मैत्रीणही झाली होती आणि जाऊबाईसुद्धा झाली होती. तिच्या मुलांना आता चुलता चुलते आणि आजी आजोबा सुद्धा मिळाले होते. सासू सासऱ्यांना मात्र कुठेतरी बरं वाटत होतं, जिथे इतरांच्या सुना चेंडूसारख्या एकमेकींकडे सासू सासऱ्यांना ढकलून देतात. आज तू तिथं खा, मग इथे खा, अशी बाकीच्यांची अवस्था होती वस्तीवर. पण यांच्या घरी मात्र यांना जेवण घालण्यासाठी या दोघींची प्रेमळ भांडणं लागायची. आज माझ्याकडे सासू सासरे जेवतील असं म्हणायच्या हक्कानं. आता कधी मध्ये कुसुमची आई यायची आणि ती कुसुमकडे कमी आणि सविताकडे जास्त असायची. या अगोदर अनिता होती तेव्हा, जेव्हा कुसुमची आई यायची तेव्हा अनिता तिला कधी पाणीसुद्धा प्यायला बोलवत नव्हती, सासूसुद्धा बोलवत नव्हती. आणि पिंट्या तर कधी कुसुमची आई बोलली तर बोलायचा, पण कुसुमची आई मात्र कुणी बोलो अगर न बोलो, ती तिचं कर्म करायची आणि सगळ्यांना गोड बोलून निघून जायची. पण आता दोन्ही मुली तिच्याच होत्या आणि दोन्ही घरी ती समान जायची. ज्या सासूला कुसुमची आई आली की खूप त्रास व्हायचा, राग यायचा, ती स्वतः कुसुमच्या आईला आग्रह करून करून बसवून गप्पा मारत बसायची. कारण कुसुमच्या आईचे दिलासादायक शब्द ऐकले की तिला खूप छान वाटायचं. शेवटी काय तर वाईटावर चांगल्यानं विजय मिळवला होता. पण एक खंत मात्र ती सतत व्यक्त करायची आणि म्हणायची, वहिनी, माझ्या पिंट्याला मुलगा होईल का हो? त्याचा वंश वाढणार नाही का हो? बाकी सगळं चांगलं आहे, मला तेवढंच वाईट वाटतं. बाकी सविता खूप चांगली आहे, तिच्याबद्दल मला काहीच अढी नाही. वहिनी, काय होत असेल तर बघा की देवाधिकाचं. आपण 10 बोकडाची दावण कापूया. मी सवितासाठी नवस करेन. कुसुमची आई तिला म्हणायची, अहो आता असं असतं का कुठं? तिचं वय निघून गेलं, पाळी यायचं. आणि आता वहिनी,
देवाला बोकडं कापून कोंबडं कापून नवस करून चांगलं होत नाही, तर आपल्याच चांगल्या विचारांनी आपलं चांगलं होतं, एवढं लक्षात ठेवा. आता कुसुमची सासू तिच्या नवऱ्याला शिव्या द्यायची आणि म्हणायची, यांच्या तोंडाला लागली आग, यांच्या तोंडात घातलं शेण, सतत कुबेरला याचा वंश बुडू दे म्हणून शिव्या घालायचे, हातपाय घासून तळतळाट द्यायचे. आणि बघा, यांचा शाप आमच्याच घरात परत आला आणि माझ्या पिंट्याला भोवला. सासूचं आता 100% खरं होतं, पण तिलासुद्धा हे उशिरा सुचलेलं शहाणपण होतं. कुसुमची आई म्हणाली, म्हणून वहिनी, किती पण राग आला तरी समोरच्यासाठी वाईट चिंतायचं नसतं हो, त्याचं चांगलं होऊ दे असं म्हणायचं, म्हणजे आपलं चांगलं होतं. असं कुबेर नेहमी म्हणायचा आणि त्याच्या बाबतीतही तेच घडत होतं. कारण कुबेरवर सुद्धा कुसुमच्या आईचे संस्कार होते. आणि आता नाना मात्र तिला शिव्या घालायचा आणि म्हणायचा, मी कुबेरला शाप देतो म्हणून माझ्या तोंडात शेण घालतीस का ग गतकाळे. त्याला शिव्या द्याव्या, त्याचं वाईट चिंतावं म्हणून तू मला फितवत होतीस आणि तुला खूप आनंदाच्या उकळ्या फुटायच्या ना, मी त्याला बोललो की, त्याला मारलं की. आता सविता जशी तुझ्या नातींना सांभाळते तसं जर तू कुबेरला सांभाळलं असतं तर इतकं झालं नसतं. अगं नासकीबाई आहेस तू, आणि हे पोरगं माझं नाहीच, दुसऱ्याच्या खाली निजून तू काढला आहेस. मग हा शाप माझ्या मुलाला नाहीच लागला, तुझ्या मुलाला लागला, आणि ही तुझ्या पापाची फळं आहेत. चल उठ, निघ इथून आणि जा तिकडं भावड्याच्या बापाकडं. अशा प्रकारे नाना तिला मोठ्या मोठ्याने ओरडून शिव्या द्यायचा आणि कुसुमची आई त्यांच्यामध्ये कानावर हात ठेवून भांडणं सोडवत बसायची त्या दोघांची. नानाचा आवाज म्हणजे अख्ख्या वस्तीला कानठाळ्या बसवेल असा मोठा असायचा. आता सासू इकडून बोलायची, सासरा तिकडून बोलायचा आणि कुसुमची आई मधल्यामध्ये न्यायाधीशाचं आणि दोघांनाही शांत करण्याचं काम करायची. नाना कुसुमच्या सासूला वाटेल ते घाणघाण बोलायचा आणि ते गुपचूप ऐकून घ्यायची. मेलेल्या सापावर किती धोपाट्या टाकणार ना, कारण तो मेलेला असतो. तसं त्या सासूचं तोंड पडलेलं असायचं आणि त्या तिघांचं ते चाललेलं बघून कुसुम, सविता, कुबेर, पिंट्या खूप हसायचे. कुबेरचा पोरगासुद्धा नानाच्या शिव्या हळूहळू शिकायचा, पण कुसुम मात्र त्याला चांगला रट्टा द्यायची आणि म्हणायची, ते पहिल्यापासून शिवी देतात, त्यांना काही कळत नाही, पण तुला कळतं ना, काय घ्यायचं काय नाही ते नीट लक्षात ठेवायचं. कारण नाना तर आता सुधारणार नव्हता, पण लहान मुलाला संस्कार करून सुधारलं जाऊ शकतं. आता दरवेळी आठवड्या 15 दिवसातून सासू सासऱ्यांची अशीच मोठ्या मोठ्यानं भांडणं लागायची आणि ती मरेपर्यंत अशीच चालू राहणार होती. तिकडे कुणी लक्ष देत नव्हतं. मग आता असेच थोडे दिवस गेले आणि दोघी बहिणींनी थोडा विचार केला आणि कुसुम कुबेरला म्हणाली, अहो आता छोटं बाळही मोठं होतंय, मग आता आम्ही दोघीही घरी असतो, मग एक काम करूया, आम्हाला काहीतरी घरी व्यवसाय सुरू करून द्या, आम्ही दोघी जणी तो सांभाळतो आणि तुम्ही दोघे शेतातलं बघा. कुबेर म्हणाला, आधी मी तुला म्हणत होतो तेव्हा नाही म्हणालीस, मग आता तयार आहेस का. ती म्हणाली, हो करतो आम्ही. सवितासुद्धा जोडीला आहे की आता. आता तुम्हीसुद्धा इथे असता, मला कोणालाच घाबरायची गरज नाही. मग कुबेरनं आणि पिंट्यानं विचार केला आणि तिथेच पिठाची गिरणी टाकली, शेजारी चटणीचा डंकसुद्धा टाकला आणि छोटंसं किराणा मालाचं दुकानसुद्धा टाकलं. आणि त्या वस्तीला साधं काळी पेटी संपली तरी खूप लांबून आणावी लागत होती किंवा आठवड्याच्या बाजारातून आणावं लागत होतं. पैसा होता पण दुकानं जवळ नव्हती आणि कुबेरनं दुकान टाकलं आणि बघता बघता सगळ्यांची सोय झाली. त्यांचे हे व्यवसाय खूप चांगले चालायला लागले. मुलं सांभाळत व्यवसाय बघत होत्या त्या दोघी. व्यवहाराचं कधीच कोण कोणाला जास्त विचारत नव्हतं. खाऊन पिऊन सुखी आहोत ना, मग बास, असे विचार त्यांच्यामध्ये रुजले जात होते. पिंट्यासुद्धा जास्त बारकावा करतच नव्हता, कारण कुबेर कधीच बारकावा करत नव्हता आणि जास्त स्वार्थ करून चोऱ्या माऱ्या करून ठेवलं की काय होतं याचं ज्वलंत उदाहरण समोर होतं. पिंट्याला सुद्धा 3 मुली होत्या. खाऊन पिऊन मुलींची लग्न करून देऊन जेवढं राहील ते आपलं, आणि जास्त स्वार्थ करायला कुठं आपल्याला मुलगा आहे असाही तो विचार करत होता. पण कुबेरच्या मुलांना मात्र तो खरंच जीव लावत होता, कारण त्याला मागे पुढे हीच मुलं आपल्याला सांभाळणार आहेत हे माहीत होतं. आता कुसुमची नणंदसुद्धा कुसुमकडे यायला लागली होती. पूर्वीसारखी पिंट्याच्या घरात शिरत नव्हती, कारण आता तिला लाजल्यासारखं वाटायचं. ती दोन्हीकडे समान असायची आणि दोघीही तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं करायच्या. पिंट्या आता कुबेरला विचारल्याशिवाय कोणताच व्यवहार करत नव्हता.
पण आता मग त्यांनी खूप दिवस झालं जागरण घातलं नव्हतं, ते घालायचं ठरवलं. पिंट्याच्या लग्नात नानानं घातलं होतं जागरण, पण कुबेरचं लग्न झाल्यावर त्यानं जागरण घातलं नव्हतं. कारण लग्न झाल्यावर पती पत्नीचं मिलन होऊन संसार सुरू होण्याच्या अगोदर जागरण गोंधळ घातलं जातं खंडोबाचं. कारण संसाराचा खेळ खंडोबा होऊ नये म्हणून. पण त्यांना तर कुबेरच्या संसाराचा खेळ खंडोबाच करायचा होता, म्हणून त्यानं जागरण घातलं नव्हतं. सासू त्यावेळी म्हणाली होती, आता फक्त लग्न करून दिलं ना मग बास झालं की, आता काय व्हायचं ते होऊ दे तिकडं, त्याची बायको नांदू द्या नाहीतर पळून जाऊ द्या, आणि जे लग्न केलंय त्याच लग्नाचे पैसे फेडून घ्यायचं बघा, असं तिने नानाला शिकवलं होतं. आणि नानानं सुद्धा तसंच खूप चिकाटीने पैसे फेडून घेतले होते कुबेरकडून. कुबेर आणि कुसुमचं लग्न मोडण्यासाठी त्या दोघांनी काय नाही केलं होतं ते विचारा. पण शेवटी कोणाच्या संसाराचा खेळ खंडोबा झाला हे तर सगळेजण बघत होते आणि सगळ्यांच्या डोळ्यासमोर होतं. मग आता जागरण जवळ आलं. पंचक्रोशीतील माणसांना बोलवण्यात आलं. 7 बोकडं कापली होती. सगळे जेवून तृप्त झाले होते. मग सुरुवातीची देवाची 2 गाणी झाली आणि नाच गाणं सुरू झालं. सगळ्यांना निमंत्रण होतं, फक्त भावड्याच्या घराला निमंत्रण नव्हतं. त्यांचं वैर अजूनही तसंच होतं आणि ते कधीच संपणार नव्हतं. पण आता तमाशा म्हटलं की सगळी आजूबाजूची भूतं जमा व्हायची. नाचणाऱ्या बाया बघायचा फार नाद होता गावातल्या मुलांना. जितके लग्न झालेले तितकेच न लग्न झालेले म्हातारे कोतारे सगळे पुरुष येऊन बसायचे. त्या बायकांची हललेली कंबर आणि मांसल गोल गरगरीत हिंदोळे देणारी हललेली छाती बघायला. काहीजण पैसेही उधळायचे मुलींवरती आणि ते त्यांचं प्रेस्टीज असायचं. आणि आता तिथेच घोंगडं पांघरून भावड्या उभा राहिला होता. असला चान्स तो कधीच सोडणारच नव्हता. आणि पिंट्याने त्याला पाहिला आणि आता भावड्याला बदलण्याचा चान्स पिंट्या सोडणार नव्हता. पिंट्यानं ओळखलं की तो भावड्या आहे आणि त्यानं काहीतरी प्लॅन केला. बरोबर भावड्याला 2 मुलांनी, काय रे शहाणपणा करतो का, कुठून आला रे तू, असं म्हटलं. अरे हा चोर तर नाही ना, एवढं घोंगडं पांघरून बसलाय, असं म्हणाले. बघू 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 तुझं तोंड दाखव, असं ते म्हणाले. आणि भावड्या मात्र आता घाबरला. घोंगडं काढतच नव्हता आणि नक्कीच चोर आहे म्हणून बदड बदड बदडून काढला त्याला. आणि तो पुन्हा जीव वाचवून अंधारात पळाला. तो पुन्हा तिकडे फिरकलाच नाही. आता एका दिवशी गिरणीवर दळायला वस्तीवरची एक बाई आली आणि कुसुमला गप्पा मारत मारत ती म्हणाली, अगं तुला काही कळलं की नाही, त्या पलीकडच्या सुमाबाईनं काय काशी केली. आता कुसुम म्हणाली, हे बघा ताई, मला कुणाचं काहीच सांगू नका, मला फक्त पीठ दळू द्या. तुमचं पीठ दळून झालं की तुम्ही जा. कुसुम असल्या फालतूच्या गप्पा मारत बसत नव्हती, कारण की ती या बाबतीत जरा तिरसटच होती. तिला असली काही फालतूगिरी खपत नव्हती आणि ते ऐकलं तरी ती खूप घृणा करायची. तरीही ती बाई म्हणाली, अगं ऐक तरी, अगं तिने सासऱ्यासोबत संबंध ठेवले. तिच्या नवऱ्याला आज स्वतःचा बाप आणि बायको रंगेहात सापडले. लाईट गेली होती आणि ही बया नवऱ्याचं अंथरूण सोडून सासऱ्याच्या अंथरुणात घुसली होती आणि लाईट आली तेव्हा तो आणि ती एकमेकांवर होते. आणि हे ऐकून आता कुसुमला उलटी आल्यासारखं झालं. तिने कसं बसं सविताला ते गिऱ्हाईक सांभाळायला लावलं आणि ती घरात जाऊन खूप पश्चाताप करत बसली. शी 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 अशी करत बसली. तिला आता तिचा सासरा डोळ्यासमोर नको असं वाटायला लागलं. संध्याकाळी कुबेर आला तर तिची मनस्थिती फार बिघडली होती. कुबेर संध्याकाळी झोपताना तिला जवळ घेतली तरी ती तशीच करत होती. त्याला हातच लावू देत नव्हती. तो म्हणाला, का गं, काय झालंय तुला, अशी का करतेच शी शी शी. तिनं त्याला कसं बसं ते सांगितलं आणि म्हणाली, किती नीच आहे हो तुमची वस्ती, घाणेरडी कुठली, नात्यांचे कुठल्याच मर्यादा नाहीत इथल्या ठेवल्या इथं. आणि कुबेर म्हणाला, मग आता आणखीन एक सांगू का, ते ऐकल्यावर तर तू काय म्हणशील. ती म्हणाली, आता काय. कुबेर म्हणाला, आजच कळलं की ती पलीकडच्या वस्तीवरची आहे ना, भामा, ती 38 वर्षाची आहे, म्हणजे तरणी ताठी. तिनं तर स्वतःच्या मुलासोबत संबंध ठेवले. कमी वयात म्हणजे 15व्या वर्षी तिचं लग्न झालं होतं. 16व्या वर्षी मुलगा झाला. आता ती 38 वर्षाची आणि मुलगा 22 वर्षाचा. त्या मुलाचंही गेल्या वर्षी लग्न झालं, पण त्याची बायको निघून गेली.
कारण तो बायकोकडे ढुंकूनही बघत नव्हता आणि त्याच्या बायकोनं असा आरोप केला आहे की तिच्या नवऱ्याचे आणि तिच्या सासूचे शारीरिक संबंध आहेत, म्हणून त्याला बायकोची गरज नाही. आणि सासूनच सुनेला जाच करून पळवून लावली. आता काय खरं काय खोटं हे त्या देवाला माहीत आणि त्या मायलेकरांना माहीत. आता हे असं आहे सगळं, आता बोल काय करशील. आणि हे ऐकून आता कुसुमने फार फार त्रास करून घेत उशीत तोंड खुपसलं. आता तिचं मूलसुद्धा जवळ आलं, 1 वर्षाचं तिच्याजवळ, आणि तिनं त्यालाही हात लावला नाही. तिच्या डोक्यात आता सतत सतत तेच फिरायला लागलं. कुबेर आता हसला आणि म्हणाला, किती वेडी आहे ग तू. सगळे बाकीचे घाणेरडं काम करतात आणि तुला मात्र त्रास होतो. आता कुसुमला 2 दिवस त्रास झाला. ती नीट खात पीत नव्हती आणि झोपतही नव्हती. छोट्या बाळाला स्तनपान करताना सुद्धा तिला लाज वाटायला लागली. आणि आता तिची मनस्थिती सुधारण्यासाठी काय करावं हे त्याला कळेना. आता शेतातली ज्वारी भरात आली होती, दाणे भरले होते, त्यामुळे राखण करण्यासाठी कोणाला ना कोणाला तरी शेतात झोपावं लागायचं. ज्वारीच्या पिकाच्या मधोमध उंच अशी माची म्हणजे माळी केली होती. त्यावर पिंट्या रात्रीचा झोपायचा आणि सकाळी सकाळी पाखरं राखूनच सूर्य वर आला की घरी यायचा. पण त्याच्या एकट्याच्यानं पाखरं काही ऐकतच नव्हती. पिंट्या म्हणाला, सविता, अगं पाखरं खूप त्रास द्यायला लागले आहेत. माझ्या एकट्याच्यानं ऐकत नाहीत. इकडून हाणली की तिकडं पळतात. आता तू सुद्धा सोबतच चल. आणि कुबेर म्हणाला, तुम्ही दोघं राहू द्या, आम्ही दोघं जातो. पिंट्या, तू जरा आराम कर आणि सविता, छोट्याला तेवढं सांभाळ. मग रात्री जेवण करून तो कुसुमला घेऊन शेतात गेला. सोबत बॅटरी होतीच. त्यानं तिला हात दिला आणि ज्वारीच्या मधोमध असलेल्या लाकडानं गवताने बनवलेल्या माळीवर ते चढले. तिची मनस्थिती अजूनही ठीक नव्हती. ती जास्त बोलत नव्हती, पण आता कुबेरला ती सोडत नव्हती. बाळ लांब ढकलायची आणि कुबेरला जवळ घ्यायची. म्हणून आताही ती 1 वर्षाचं बाळ सोडून त्याच्यासोबत आली होती. नवरा जवळ असला की तिला आणखीन जास्त सुरक्षित वाटायचं. मग जसे ते वर चढले तसा मंद मंद वारा व्हायला लागला. तो तिला म्हणाला, तुला गोफण चालवता येते का? मला आत्ता पिंट्यानं शिकवले आहे. ती म्हणाली, नाही येत. मग तो म्हणाला, चल मी तुला शिकवतो. त्यानं तिला पहिल्यांदा दाखवलं आणि दुसऱ्यांदा तिच्या हातात गोफण दिली. गोफणीत पदर अडकणार नाही म्हणून तिनं तिचा पदर कमरेला खोचला आणि गोफण फिरवली. तशा तिच्या दुधाने भरलेल्या डेरेदार छातीकडे पाहून कुबेरला खूप कसं तरी झालं आणि तिचे दोन्ही हात वर होते. आणि त्यानं तिला समोरून गपकन मिठीत घेतली आणि खाली झोपवली. आणि दोघेच होते तिथं. त्याच्या स्पर्शानं आणि आल्हाददायक थंड वाऱ्यानं ती मोहरली. तिच्या डोक्यातून ते सगळे घाणेरडे विचार कुठल्या कुठे पळून गेले. ते सगळं ऐकल्यापासून तिनं घरातल्या घरातच त्याला अजिबात जवळ घेतलं नव्हतं. पण आता तिनं स्वतःहून त्याच्या तोंडात तोंड घातलं. पुन्हा एकदा त्याच्याशी एकरूप झाली आणि माझा नवरा माझाच आहे आणि मी माझ्या नवऱ्याचीच आहे अशी तिने खात्री करून घेतली. आता दोघेही तृप्त होऊन आकाशाकडे बघत होते आणि इतक्यात काळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीतून एक लाल ठिपका जाताना दिसला. ती म्हणाली, अहो ते काय गेलं? कुबेर म्हणाला, विमान गेलं, पुणे बेंगलोर रात्रीचं. आणि ती म्हणाली, आणि त्यानं आता आपल्याला बघितलं असेल तर? आणि कुबेर हसून म्हणाला, बघितलं तर बघितलं, ते कुठे आपल्याला ओळखतं. पण मी तुला दिवसाही विमान दाखवतो आणि रात्रीही विमान दाखवतो की नाही. तशी ती खूप खूप हसली आणि तिचे कपडे घालायला लागली. आणि त्यानं सगळेच्या सगळे कपडे उंचावरून खाली फेकून दिले आणि म्हणाला, आता रात्रभर असंच झोपायचं. आणि तिनं घाबरून अंगावर चादर ओढून घेतली.